So yesterday आपण टॉपिक चालू केलं होतं मटेरियल मास्टर, राइट? So first T code give material master चे MM01 for create, MM02 for change, MM03 for display, MM04 for display changes, MM06 for block, unblock, MM60 is for material list or report. Okay, so and material type कोणते कोणते होते? Raw material, semi-finished material. and last one finish. Finish So raw material चा material type काय होता? ROH, ROH. Semi finish चा HALB, finish FERT. FART, right? So MM01 T code for creation of material master. Enter. Industry sector mechanical, and material type for raw material is ROH. Okay, so इथे ROH select केलं, then enter. So आपण ROH चे view selection केलेले आहेत already, default आहे ते आले. Basic data 1 2 document MRP 1 2 3 4, general plan data storage 1, storage 2, accounting 1. Okay, then enter. So इथे plant 1000, storage location 0001. Basic data 1 मध्ये काय होतं? Material description, material unit and material group. हे आपण या field आपण काल explain केले होते. Okay, 1 2 3. Then enter. Basic data 2 blank ठेवायचं आहे. Enter. So या view मध्ये काय ठेवायचं आहे? कोणती field required आहे? Purchasing group, right? So इथे जाऊन ते आपले search करायचे. यामध्ये नंबर ऑफ पर्चेसिंग ग्रुप्स असणार आहे. यामधील तुम्हाला कोणता ग्रुप सिलेक्ट करायचा आहे तो ग्रुप येथून सिलेक्ट करायचा. देन प्रेस एंटर. सो आता MRP चे व्ह्यूज, जो प्रोडक्शन मॉड्यूल साठी PP साठी MRP चे व्ह्यूज इम्पॉर्टंट आहेत. सो येथे MRP 1. सो MRP 1 मध्ये काय काय आहे इम्पॉर्टंट फील्ड्स? MRP टाइप, MRP कंट्रोलर अँड लॉट साइज. MRP 1 त्यामध्ये फर्स्ट फील्ड आहे MRP टाइप, सेकंड फील्ड आहे MRP कंट्रोलर and third field आहे lot size. MRP types means what? MRP type means whether and how material is planned. म्हणजे मटेरियलचं प्लॅनिंग आपण कोणत्या सिलेक्शननी करणार आहे. सो इथे आपण MRP टाइप मध्ये डिफाइन करतो. आता मोस्टली यूज MRP टाइप कोणती आहेत? PD आहेत. PD means it's relevant to MRP. Then second ND आहे. ND means no planning. त्यानंतर VB आहे. VB means reorder based planning. हे मोस्ट युजली होणारे MRP टाइप्स आहेत PD, ND and VB. सो आपण जर फर्स्ट वन घेतला MRP टाइप, सो तो काय आहे? इट्स रिलेव्हंट टू MRP. मीन्स व्हॉट? अकॉर्डिंग टू कस्टमर रिक्वायरमेंट सिस्टीम विल प्लॅन फॉर द मटेरियल. ND घेतला तर नो प्लॅनिंग, सिस्टीम त्या मटेरियलचं प्लॅन करणार नाही.
तो मटेरियल प्लॅनिंग मधून स्किप होईल MRPच्या. अँड VB घेतला तर रिवॉर्डर बेस्ड प्लॅनिंग होईल. सो हे दोन वेगळे टॉपिक्स आहेत, MRP अँड CBP. सो जेथे कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग असेल CBP, त्या मटेरियलला MRP टाईप VB घ्यायचा आहे. आणि जर आपल्या MRP असेल नॉर्मल, आपण MRP टाईप घेऊ शकतो MRPचा. सो इथे आपण कोणता सिलेक्ट करणार आहे? समजा आता अज्युम करू आपला मटेरियल MRPचा आहे, वी कॅन सिलेक्ट ॲज दिस वन. सो इथे नंबर ऑफ MRP टाइप्स आहेत. ओके, फर्स्ट वन PD, देन ND अँड दिस इज VB. रिऑर्डर पॉइंट प्लॅनिंग आहे. सो इथे आता MRP टाइप हा सिलेक्ट करू. देन MRP कंट्रोलर. MRP controller means what? Responsible person for planning. So प्रोडक्शन प्लॅनिंग साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे तो पर्सन तिथे सिलेक्ट करायचा आहे. आता इथे सिस्टीम मध्ये काय असतील, त्या पर्सनचा कोड असेल अलॉंग विथ डिस्क्रिप्शन. सो इथे नंबर ऑफ MRP कंट्रोल असणार आहेत. हे कोड आहे 000, 001, 002, 34 आणि नेम मध्ये त्या पर्सनचे नेम असणार आहेत. सो आपण आता MRP कंट्रोल डिफाईन कसे करू शकतो? एम्प्लॉय वाईज करू शकतो, किती पर्सन्स आहेत, किंवा डिपार्टमेंट वाईज सुद्धा करू शकतो. आता डिफरेंट आहे त्या बिझनेसला काय पाहिजे. म्यूट करता का प्लीज ऑल ऑफ यू? हॅलो, सर्वांनी म्यूट करा. ओके, थँक्यू. सो आता येथे नंबर ऑफ MRP कंट्रोलर आहेत, हे त्यांचे कोड आहेत 000, 001, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नंबर ऑफ, आणि पुढे त्याचं नेम आहे. आता हे डेमो सिस्टीम आहे प्रॅक्टिससाठी, सो यात नवीन क्रिएट केलेले नाहीत. सो आपण ह्या ज्या फील्ड्स आहेत MRP कंट्रोलर, MRP टाइप्स, हे आपण नवीन बनवू शकतो अकॉर्डिंग टू कस्टमर रिक्वायरमेंट. म्हणजे तो क्लायंट आहे, क्लायंटला काय पाहिजे ते फील्ड, त्याप्रमाणे आपण डिफाईन करू शकतो. सो आता प्रॅक्टिससाठी तुम्ही यातील कोणती पण सिलेक्ट करू शकता, नो इश्यू, MRP कंट्रोलर. बट ऍक्च्युअल मध्ये काय आपल्याला जो पाहिजे तोच घ्यायचा आहे. सो जरा MRP कंट्रोलर अँड देन दिस इज लॉट साईज. आता लॉट साईज म्हणजे काय? सिस्टीम मटेरियलचं प्लॅनिंग करणार आहे अकॉर्डिंग टू कस्टमर रिक्वायरमेंट. फॉर एक्झाम्पल कस्टमरने आपल्याला रिक्वायरमेंट दिली त्या मटेरियलची 1000 क्वांटिटी. सो आपल्याला काय करायचंय, मग त्या मटेरियलचं प्लॅनिंग करायचंय. सो प्लॅनिंग दोन प्रकारे असू शकतं. जो मटेरियल इन हाऊस बनतोय त्याचं प्रोडक्शन प्लॅनिंग, जो मटेरियल वेंडर कडून येतोय त्याचं प्रोक्युरमेंट प्लॅनिंग. सो ते प्लॅनिंग करणार, मग सिस्टीम मधून आपण काय करतो, MRP रन करतो, MRP त्याचा आउटपुट क्रिएट करतो. सो MRPचे आउटपुट काय असतं? MRPचे आउटपुट आहे प्लॅन ऑर्डर अँड परचेस रिक्विजिशन. सो प्लॅन ऑर्डर इज फॉर in-house production and purchase requisition is for external procurement. तर फॉर एक्झाम्पल आपला रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियलचं काय होणार आहे आपल्या दोघांपैकी? प्रोडक्शन होणार का प्रोक्युरमेंट होणार आहे? प्रोक्युरमेंट होणार आहे. सपोज आता फिनिश प्रोडक्टची आपल्या रिक्वायरमेंट आली कस्टमर कडून 1000 क्वांटिटी. त्या फिनिश मध्ये रॉ मटेरियल किती लागतात, त्या जे लागणार आहेत अकॉर्डिंग टू डिझाईन, त्याप्रमाणे ती रिक्वायरमेंट रॉ मटेरियलला फ्लो होणार आहे बिल ऑफ मटेरियल नुसार. तर समजा आपण ऍज्युम करू 1:1 रिलेशन आहे फिनिशला, म्हणजे एका फिनिशसाठी एक रॉ मटेरियल लागतं. सो 1000 फिनिशसाठी रॉ मटेरियल किती लागणार? 1000 लागणार. मग सिस्टीम काय करेल, रॉ मटेरियलसाठी परचेस रिक्वेशन क्रिएट करेल फॉर 1000 प्रोडक्शन 1000 रॉ मटेरियल साठी. बट आता 1000 चे तुमच्या ऑर्डर किती बनणार, परचेस रिक्वेशन किती बनणार? एकच बनेल का 2 बनतील, 3 बनतील, 4 बनतील, 5 बनतील? हे डिपेंड्स आहे लॉट साईज वरती. आता सपोज प्लॅन ऑर्डर असेल तुमचा, फिनिश किंवा सेमी फिनिश असेल, तो मटेरियल इन हाऊस बनतोय, त्यासाठी सिस्टीम काय करेल, प्लॅन ऑर्डर क्रिएट करेल. त्यासाठी पण सेम प्लॅन ऑर्डर तो किती क्रिएट करणार, 1 करेल, 2 करेल, 3 करेल. सो हे डिपेंड आहे लॉट साईज वरती. आता इथे सिस्टीम मध्ये स्टँडर्ड लॉट साईज आहेत, नंबर ऑफ तुम्ही ते पाहू शकता 0102. ओके, आता हे कुणीतरी क्रिएट केलेलं 0102.
नॉर्मली 2 days लॉट साइज आहे, 2 week लॉट साइज आहे, 3D for 3 day लॉट साइज, then dynamic lot size. ES means lot for lot order quantity splitting. EX is for lot order quantity. Okay, then FX आहे fixed order quantity. So येथे number of lot size आहे. आता फॉर एक्झाम्पल येथे आपण सिलेक्ट केली 2D लॉट साइज. 2D म्हणजे काय, 2 दिवसाची लॉट साइज आहे. मग सिस्टीम काय करेल, 2 दिवसामध्ये जेवढे मटेरियल लागणार आहे त्यांचा एक लॉट क्रिएट करेल. ओके, 2 week असेल तर 2 week मध्ये जेवढे मटेरियल लागणार आहे त्यांचा एक लॉट क्रिएट करेल. 3 day असेल तर 3 दिवसामध्ये जेवढं मटेरियल आपल्याला पाहिजे आहे त्यांचा एक लॉट बनवेल. एक लॉट म्हणजे इट विल बी सिस्टम विल बी क्रिएट परचेस रिक्वेशन और प्लॅन ऑर्डर अकॉर्डिंग टू मटेरियल. ओके, बट तुम्हाला एक्झॅक्ट लॉट साईज क्वांटिटी पाहिजे, म्हणजे जेवढं तुमचं प्लॅनिंग झाले त्याचा एकच लॉट बनला पाहिजे. त्यासाठी कोणता लॉट साईज आहे, EX. EX म्हणजे काय, लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी. जेवढी ऑर्डर केली असेल तेवढाच क्वांटिटी लॉट बनेल. ओके, समजा तुमची ऑर्डर 1000 असेल, लॉट कितीचा बनेल, 1000चा. ऑर्डर तुमची 500चा असेल, लॉट कितीचा बनेल, 500चा. ओके, सो हा काय, तुमच्या जेवढी ऑर्डर क्वांटिटी आहे सिस्टीम त्यासाठी एकच लॉट बनवेल. जर FX असेल, FX मीन्स फिक्स लॉट साईज. आता फॉर एक्झाम्पल इथे आपण एक्झाम्पल घेऊ, 1000चा रिक्वायरमेंट आहे आणि FX म्हणजे फिक्स लॉट साईज आहे 100. मग सिस्टीम काय करेल, 100चा एक लॉट बनणार. सो रिक्वायरमेंट क्वांटिटी 1000 आहे, सिस्टीम काय करेल, 100चे 10 लॉट बनवेल. ओके, सो लॉट साईज तर फिक्स आहे, मग सिस्टीम 100चे 10 लॉट बनवेल फिक्स लॉट साईजच्या केसमध्ये. नॉर्मली आपण कोणता लॉट साईज यूज करतो, EX, लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी. सो लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी सिस्टीम किती लॉट बनवेल 1000 क्वांटिटी साठी, यस, एकच बनवेल, राईट. सो तुमच्या किती पण क्वांटिटी असू द्या, सिस्टीम त्यासाठी एकच लॉट बनवेल. तो म्हणजे लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी मीन्स एक्झॅक्ट लॉट साईज. सो आता आपण इथे सिलेक्ट करणार आहे EX, म्हणजे जेवढं आपल्या रिक्वायरमेंट आहे तेवढंच लॉट बनणार. ओके, एकच लॉट. नॉर्मली आपण प्लॅनिंग करताना EX लॉट साईज जास्त यूज करतो. देन येथे पहा मिनिमम लॉट साईज आहे. सो व्हॉट इज दिस मिनिमम लॉट साईज. समजा एखादा वेंडर असतो, तो काय म्हणेल की माझी मिनिमम लॉट साईज एवढी आहे, मी तुम्हाला 100 मिनिमम देऊ शकतो, 100च्या खाली देऊ शकत नाही. सो अशी काय रिक्वायरमेंट असेल इथे आपण व्हॅल्यू देऊ शकतो, क्वांटिटी, मिनिमम लॉट साईज किती आहे. देन मॅक्सिमम लॉट साईज ती पण इथे आपण देऊ शकतो. ओके, देन येथे पहा फिक्स लॉट साईज. ज्यावेळेस तुम्ही फिक्स लॉट साईज इथे सिलेक्ट करता FX लॉट साईज, त्यावेळेस तुम्हाला फिक्स लॉट साईजची इथे क्वांटिटी द्यावी लागेल. देन मॅक्सिमम स्टॉक लेवल, इथे आपण मटेरियलचा मॅक्सिमम स्टॉक लेवल किती होऊ शकतो ते आपण इथे मेंटेन करू शकतो फील्ड्स. बट अदर फील्ड्स कशा आहेत, अदर फील्ड्स या ऑप्शनल आहेत. ओके, रिक्वायर्ड फील्ड कोणते आहेत MRP1 मध्ये, there are only 3 required fields in MRP1 view, which are MRP type, MRP controller and lot size. या 3 फील्ड रिक्वायर्ड आहेत, अदर फील्ड्स या ऑप्शनल आहेत. ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण ते एंटर करणार, अदरवाइज ब्लँक ठेवणार. ओके, सो हा आपला MRP1 व्यू आहे. देन एंटर करून पुढे जायचंय MRP2. सो आता MRP2 मध्ये काय आहे, MRP2 मध्ये फर्स्ट सेक्शन आहे प्रोक्युरमेंटचा, सेकंड सेक्शन आहे स्केड्युलिंगचा. ओके, फर्स्ट प्रोक्युरमेंट सेक्शन हा इथपर्यंत, सेकंड सेक्शन हा स्केड्युलिंगचा आहे. आता प्रोक्युरमेंट मध्ये काय, प्रोक्युरमेंट टाईप आहे. सो आता इथे प्रोक्युरमेंट टाईप मे बी 3 टाईपचे आहेत, E, F अँड X. E म्हणजे काय, इन हाऊस प्रोडक्शन, F म्हणजे एक्सटर्नल प्रोक्युरमेंट अँड X म्हणजे बोथ, EFX. ओके, सो आता आपला रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियल आपल्याला कोणत्या प्रोक्युरमेंट टाईप घ्यावा लागेल, इन इन-हाऊस नो, आपण रॉ प्रोक्युरमेंट, यस, एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. रॉ मटेरियल आपण एक्सटर्नल वेंडर कडून परचेस करतो, सो दॅट त्यासाठी आपल्याला एक्सटर्नल प्रोक्युरमेंट घ्यावे लागणार आहे. आणि जो मटेरियल आपण इन हाऊस बनवतो त्यासाठी E घ्यायचा, इन हाऊस प्रोडक्शन. यस, जो मटेरियल आपण वेंडर कडून परचेस करतो
त्यासाठी एक्सटर्नल प्रोक्युरमेंट F, आणि सपोज सेमी फिनिश मटेरियल असतात त्यांच्यासाठी दोन्ही पण यूज करू शकतो, म्हणजे त्या मटेरियलचा दोन्ही पण ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. इट विल बी प्रोक्युर और इट विल बी प्रोडक्शन. सो इन दॅट केस एक्स प्रोक्युरमेंट टाईप आपण घेऊ शकतो. MRP2 त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोक्युरमेंट टाईप. तर प्रोक्युरमेंट टाईप कोणते कोणते आहेत? EFX ब्लँक असेल तर नो प्रोक्युरमेंट, बट ती फील्ड रिक्वायर्ड आहे त्यामुळे आपल्याला काही ना काही द्यावंच लागणार आहे. यापैकी आपल्याला सिलेक्शन करायचं. आता रॉ मटेरियल आहे, यासाठी मी घेतो F एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. ओके, देन येथे आहे प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन. आता प्रोडक्शन लोकेशन म्हणजे काय? आपण या मटेरियलचं प्रोडक्शन कोणत्या शॉप फ्लोअर लोकेशनला यूज करणार आहे. म्हणजे हा आपला रॉ मटेरियल आहे, सो रॉ मटेरियलचं काय होणार आहे, प्रोडक्शनसाठी तो यूज होणार आहे. सो त्याचं शॉप फ्लोअर लोकेशन काय असेल, कोणत्या लोकेशनला तो यूज होणार आहे, तो इथे लोकेशन आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. समजा इथे घेतो मी FG01 नॉट ओके, इथे क्रिएटेड नाही आहे. सर्च करून या लिस्ट पैकी तुम्ही कोणता पण सिलेक्ट करू शकता. ओके, सपोज येथे घेतो मी 0002. सपोज ऍझ्युम केलं मी 0002 प्रोडक्शन लोकेशन आहे. देन इथे आणखी एक लोकेशन आहे, लोकेशन स्टोरेज लोकेशन फॉर EP. EP स्टँड फॉर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. मीन्स शॉर्ट, ज्यावेळेस आपण मटेरियल परचेस करू त्यावेळेस मटेरियल कोठे येणार आहे, सो इट विल बी रिसीव्ह इन स्टोअर लोकेशन. ओके, सो इथे आपल्याला स्टोअर लोकेशन सिलेक्ट करायचे. आता मी ऍझ्युम करतो या सिस्टीम मध्ये स्टोअर लोकेशन 0001 आहे, सो इथे मी 0001 घेतो. सो हे लोकेशन कोणतं आहे? 0001 हे स्टोअर लोकेशन, 0002 हे शॉप फ्लोअर लोकेशन. ओके, सो हे दोन लोकेशन झाले, एक प्रोडक्शन लोकेशन, एक स्टोअर लोकेशन. देन बॅक फ्लश. आता बॅक फ्लश येथे आहे, सो बॅक फ्लश येथून घ्यायचा आहे 1 2. 1 मीन्स काय? ऑलवेज बॅक फ्लश मीन्स वी कॅन ऍक्टिवेट बॅक फ्लश इन मटेरियल मास्टर युझिंग 1 ऑप्शन. 2 ऑप्शन मीन्स काय? वी कॅन ऍक्टिवेट बॅक फ्लश इन वर्क सेंटर. सो त्याचं मिनिंग आहे वर्क सेंटर डिसाइड वेदर टू बॅक फ्लश. वर्क सेंटर म्हणजे मशीन्स, सो मशीन मध्ये आपण तो बॅक फ्लश ऍक्टिवेट करणार आहे. बट मोस्ट ऑफ केस मध्ये आपण बॅक फ्लश मटेरियल ऍक्टिवेट करतो, सो इथे आपलं 1 घ्यायचं. सो इथे आपण 1 सिलेक्ट करणार. बट मेन क्वेश्चन इज व्हॉट इज बॅक फ्लश. ओके, बॅक फ्लश मीन्स व्हॉट? ऑटोमॅटिक गुड्स इश्यू ऑफ चाइल्ड कंपोनंट ऍट द टाइम ऑफ प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. ज्यावेळेस आपण प्रोडक्शन कन्फर्मेशन करू, मीन्स सिस्टीम मध्ये प्रोडक्शन बुकिंगची एंट्री करू, त्यावेळेस त्या असेंब्लीमध्ये किंवा त्या फिनिश किंवा सेमी फिनिश मटेरियल मध्ये जे चाइल्ड पार्ट्स असतील, ते चाइल्ड पार्टचा स्टॉक सिस्टीम मधून मायनस होणार आहे. ओके, ते मायनस का होणार आहे? ड्यू टू दिस बॅक फ्लश. जर आपण बॅक फ्लश मिस केला तर काय होईल? प्रोडक्शन बुकिंग करताना तुमचा चाइल्ड पार्ट स्टॉक कंझ्युम होणार नाही, कंझम्पशन एंट्री टेक्स प्लेस होणार नाही. सो कंझम्पशन एंट्री तुम्हाला टेक्स प्लेस करायची असेल त्यासाठी बॅक फ्लश रिक्वायर्ड आहे. ओके, सो इथे बॅक फ्लश म्हणजे काय? ऑटोमॅटिक गुड्स इश्यू ऑफ BOM component, or we can say as child part at the time of production order confirmation. याची डेफिनेशन आहे. ओके, and we can activate backflush in first material master, second things आहे work center, third thing आहे production order. Can you please mute all of you? Santosh, mute करा. Okay, thank you. So we can activate backflush in following ways: first in material master, second in work center, and third in production order.
सो आपण या लेवलला बॅकफ्लश ऍक्टिव्हेट करू शकतो. सो इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात मोस्ट ऑफ केसमध्ये व्हॉट इज बॅकफ्लश, तर तुम्हाला डेफिनेशन सांगायची. देन तुम्ही हे पण सांगू शकता वी कॅन ऍक्टिव्हेट बॅकफ्लश इन मटेरियल मास्टर, वर्क सेंटर अँड प्रोडक्शन ऑर्डर. किंवा तुम्ही एक्झाम्पल घेऊन पण सांगू शकता बॅकफ्लश नसेल तर काय होणार आहे, चाइल्ड पार्ट किंवा आयटम कॉम्पोनंट कन्झ्युम होणार नाही ज्यावेळेस आपण प्रोडक्शनची एंट्री करेल त्यावेळेस. हे बॅकफ्लशचं मिनिंग आहे. सो आता बॅकफ्लश आपल्याला कोणत्या मटेरियलला द्यायचं आहे? आपल्याकडे 3 टाईपचे मटेरियल आहेत, रॉ, सेमी फिनिश आणि फिनिश. सो बॅकफ्लश आपल्याला कोणत्या मटेरियलला द्यावं लागणार आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन? फिनिश, सेमी फिनिश, सेमी फिनिश. ओके. रॉ मटेरियलला रॉ मटेरियल देऊ शकतो बॅकफ्लश? नाही देऊ शकत. रॉ मटेरियल चाइल्ड पार्ट नाही, रॉ मटेरियल कन्झ्युम होत नाही. रॉ मटेरियल कन्झ्युम होतो ना प्रोडक्शन करताना. हो. सो रॉ मटेरियलला पण तुम्हाला बॅकफ्लश द्यावा लागणार आणि सेमी फिनिशला पण बॅकफ्लश द्यावा लागणार. सो इथे मटेरियल वाईज पाहिलं तर रॉ मटेरियल आपल्याला बॅकफ्लश द्यावा लागणार आणि सेमी फिनिशला सुद्धा बॅकफ्लश द्यावा लागणार आहे. सतीश सर, थोडं बॅकफ्लश बद्दल मला अजून क्लिअर झालं नाही. ओके, काय इश्यू आहे आता, म्हणजे काय समजलं नाही? बॅकफ्लश म्हणजे जसं आपण रॉ मटेरियल प्रोडक्शन ऑर्डरला घेतो, तर बॅकफ्लश म्हणजे मीन्स समजलं नाही मला की मेन काय. ऑटोमॅटिक कन्झम्पशन ऑफ चाइल्ड पार्ट. सपोज तुम्ही मोबाईल, एक्झाम्पल, सपोज तुम्ही मोबाईल बनवताय, बरोबर? मोबाईल हा काय फिनिश प्रोडक्ट आहे. मोबाईल हा आपला फिनिश प्रोडक्ट आहे, फायनल असेंब्ली. बट मोबाईल साठी तुम्ही चाइल्ड पार्ट कोणते यूज केले सांगू शकाल? प्रोसेसर, मदरबोर्ड वगैरे सर. प्रोसेसर, मदरबोर्ड, स्क्रीन, त्यानंतर बटन, स्पीकर, माईक, बॅटरी, हे काय झाले चाइल्ड पार्ट झाले. सपोज तुम्ही 10 मोबाईल प्रोड्यूस केले तर 10 मोबाईल प्रोडक्शन साठी चाइल्ड पार्ट किती कन्झ्युम होणार आहेत? तर लागणार आहे चाइल्ड पार्ट, बरोबर? ओके. आता आपण प्रोडक्शन केलंय फिजिकली, ती एंट्री सिस्टीम मध्ये केली. ज्यावेळेस आपण प्रोडक्शन एंट्री सिस्टीम मध्ये करतो त्यावेळेस सिस्टीम काय करतो, मोबाईल साठी स्टॉक अप करणार आहे 10 मटेरियल आणि त्यासाठी जेवढे मटेरियल कन्झ्युम होणार आहेत, म्हणजे बॅटरी असेल, मदरबोर्ड असेल, स्पीकर असेल, माईक असेल, ते मटेरियल कन्झ्युम करणार आहे. जे कन्झम्पशन होणार आहे ते कन्झम्पशन एंट्री का होणार आहे? ड्यू टू दिस बॅकफ्लश. समजा तुम्ही मटेरियलला बॅकफ्लश मिस केला तर रॉ मटेरियल किंवा चाइल्ड पार्ट कन्झम्पशन होणारच नाही. मग आणि विदाउट चाइल्ड पार्ट आपला मोबाईल तर बनवू शकत नाही. ओके. मग त्यांनी काय होणार आहे, तुमचा स्टॉक मिसमॅच होणार आहे फिजिकल अँड सिस्टीम मधील. सो दॅट रिझन साठी आपल्याला जे मटेरियल कन्झ्युम होतात त्या मटेरियलला बॅकफ्लश देणं गरजेचं आहे. ओके ओके, झाला क्लिअर मंगेश? हा झाला क्लिअर. मला एक सांगा सर की याचे एंट्री राहत असेल ना मग बॅकफ्लशची, आपलं ऑटोमॅटिक चाइल्ड पार्ट जे आहेत ते प्रोडक्शनच्या वेळेला ऑटोमॅटिक आपण कन्झ्युम करतो, पण त्याची एंट्री राहत असेल ना सर? हा, ऑटोमॅटिक कन्झ्युम म्हणजे आपण प्रोडक्शन एंट्री सिस्टम मध्ये करणार आहे. किती मटेरियल तुम्ही प्रोड्यूस करताय त्याचं रिलेशन कुठे असतं? रॉ मटेरियलचं आणि फिनिश मटेरियलचं बॉम्ब मध्ये. सो बॉम्ब नुसार तो मटेरियल बाळासाहेब मटेरियल इश्यू केलेलं बोला. मधनं मटेरियल इश्यू केल्यानंतर ते हे आपल्या प्रोडक्शनला एंट्री देणार ना, ते आपल्याकडे बॅलन्स दाखवणार ना. हो, तुमची स्टोअर मधून मटेरियल बॅल प्रोडक्शन एरियाला घेऊन गेला, बट तो मटेरियल कन्झ्युम नाही केले तर तसं सिस्टम मध्ये दाखवेल तुम्हाला. हो हो, स्टॉक आमच्याकडे प्रोडक्शनला वाढेल. हा, पण ऍक्च्युअल फिजिकल तुमच्याकडे तेवढं मटेरियल असणार आहे का? फिजिकल तेवढं नसणार आहे ना प्रोडक्शन केल्यानंतर. नसणार आहे. हो, म्हणून आपण बॅकफ्लश ऍक्टिव्हेट करतो. ज्यावेळेस आपला प्रोडक्शन ऑर्डर आणि प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशनचा टॉपिक येईल त्यावेळेस तुमचं आणखी क्लिअर होईल याचं. ओके. हे काय झालेलं आहे स्क्रीनवरती? ठीक आहे. येथे बॅकफ्लश. देन येथे आहे प्लॅन डिलिव्हरी टाइम. सो प्लॅन डिलिव्हरी टाइम म्हणजे काय आहे? हा टाइम स्पॅन आहे इन बिटवीन
आपण वेंडरला ऑर्डर दिली मटेरियल परचेसची आणि त्यानंतर वेंडरने आपल्या मटेरियल सप्लाय केला. सो यामध्ये जो टाइम स्पॅन जाणार आहे तो म्हणजे प्लॅन डिलिव्हरी टाइम. तर तो डेज मध्ये असणार आहे. 1 days, 2 days, 3 days, 4 days. हे परचेस टीम वेंडरशी निगोशिएट करणार आहे, डिस्कस करणार आहे की तुमचा डिलिव्हरी टाइम किती असेल. आता मी येथे घेतो 3 days. तर 3 days म्हणजे काय, तुम्हाला जर मटेरियल 3 दिवसांनी पाहिजे असेल त्याची ऑर्डर आजच गेली पाहिजे. ओके. आणि ते आहे स्केड्यूल मार्जिन की. सो स्केड्यूल मार्जिन की ते नंबर ऑफ आहेत. ओके. आपण इथे सिलेक्ट करतो 000, 0001, 2, 3, 4 आहेत. आता 000 मीन्स काय, आता स्केड्यूल मार्जिन की मीन्स काय आहे, आपण जे प्रोडक्शन करतोय, स्केड्युलिंग करतोय, सो त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्शन करण्यासाठी काही एक्स्ट्रा डेज ऍड करायचे आहेत का प्लॅनिंग मध्ये, त्याची प्रोव्हिजन आहे. आता ज्यावेळेस आपण स्केड्यूल मार्जिन की 000 घेतो त्यावेळेस प्लॅनिंग मध्ये एक्स्ट्रा डेज काही ऍड होणार नाहीत. अकॉर्डिंग टू सायकल टाइम आणि आपल्या कंपनीचं वर्किंग टाइम यानुसार सिस्टीम प्लॅनिंग करणार आहे. म्हणजे प्रोडक्शन स्टार्ट डेट एंड डेट फाईंड करणार. बट जर तुम्हाला एक्स्ट्रा डेज पाहिजे असतील त्याची एक स्पेशल शेड्यूल मार्जिन की आपल्याला बनवावं लागते. लाईक दिस वे 000, 1, 2, 3, 4. आणि हे जे आहे ते डेज आहेत, 10 days, 1 day, 2 days, 5 days. यामध्ये आपण शेड्यूल मार्जिन की बनवू शकतो. म्हणजे येथे नाही बनवू शकत, त्याचं कॉन्फिगरेशन आहे तिथे बनवून क्रिएट केले की इथे आपल्याला डिस्प्ले होणार आहे. बट आपल्या कंपनीमध्ये नंबर ऑफ मटेरियल असणार आहेत. म्हणजे रॉ मटेरियल हजारोनी असतील, सेमी फिनिश हजारोनी असतील, फिनिश हजारोनी असतील. तर प्रत्येक मटेरियलचं शेड्यूल मार्जिन की ऍड करायचं हे खूप हेक्टिक काम होऊन जातं. त्यामुळे आपण इथे शेड्यूल मार्जिन की यूज करतो 000. 000 मीन्स काय, अकॉर्डिंग टू मटेरियल सायकल टाइम अँड आपले जे प्लांट आहे, कंपनी आहे, कंपनीचा वर्किंग टाइम यानुसार सिस्टीम प्लॅनिंग करणार आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा डेज, बफर डेज ऍड होणार नाहीत. सो हा MRP2 चा व्ह्यू आहे. त्यामध्ये काय काय आहे, प्रोक्युरमेंट टाइप, देन प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन, बॅग फ्लश, स्टोरेज लोकेशन फॉर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट, प्लॅन डिलिव्हरी टाइम इन डेज अँड शेड्यूल मार्जिन की. Storage location for external procurement. Then next आहे plan delivery time. त्यानंतर नेक्स्ट फील्ड आहे शेड्यूल मार्जिन की. ती आपण घेतली 000. ओके. सो MRP2 मध्ये काय काय आहे, प्रोक्युरमेंट टाइप, बॅग फ्लश, देन प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन फॉर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट, प्लॅन डिलिव्हरी टाइम इन डेज मध्ये असणार आहे ते, अँड शेड्यूल मार्जिन की. देन नेक्स्ट व्ह्यू आहे MRP3. एंटर करायचंय, मेसेज केलाय हा. मटेरियल मास्टर हा कॉमन असतो फॉर ऑल मॉड्यूल साठी. ओके. सो तुम्हाला जर मटेरियल मास्टरचा ऑल व्ह्यूज माहिती असतील तर ते तुमच्यासाठी बेटर ठरतील. एंटर. सो MRP3. आता MRP3 मध्ये काय आहेत, MRP3 मध्ये हे व्ह्यूज आहेत, फील्ड्स आहेत, बट रॉ मटेरियल साठी येथे काही एंटर करण्याची गरज नाही. हे जे एंट्रीज आहे प्लॅनिंग वगैरे हे आपण सेमी फिनिश आणि फिनिश मटेरियल साठी देऊ शकतो. ओके. रॉ मटेरियल साठी MRP3 आपण ब्लँक ठेवू एज ऑफ नाउ. MRP3 blank for raw material. Then MRP4 enter. So MRP4 येथे एंट्रीज आहेत
बट आता इनिशियल स्टेज मध्ये आपल्याला इथे काही एंटर करण्याची गरज नाही. जसे आपले सिनेरिओ येतील, ते टॉपिक येतील, त्याप्रमाणे आपण यामध्ये ऍड करणार आहे. म्हणजे इन सम केसेस इंडिव्हिज्युअल कलेक्टिव्ह रिक्वायरमेंट्स ही फील्ड ऍड करावी लागते. इन सम केसेस स्क्रॅप ऍड करावा लागतो. इन सम केसेस हे रिपिटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आरएम प्रोफाईल आपल्याला ऍड करावी लागते. ओके. बट आता इनिशियल स्टेजला आपल्याला इथे काही ऍड करण्याची गरज नाही. जेव्हा ते टॉपिक येतील, जे सिनेरिओ येतील, त्यावेळेस आपण ते ऍड करू. सो MRP फॉर ऑल मटेरियल टाईप साठी सध्या तरी आता ब्लँक ठेवायचं. ब्लँक फॉर ऑल मटेरियल टाईप. एंटर. देन नेक्स्ट काय आहे, प्लांट डेटा स्टोरेज 1. आता प्लांट डेटा स्टोरेज 1 म्हणजे काय, रिगार्डिंग स्टोरेज लोकेशन इन्फॉर्मेशन. सो स्टोरेज लोकेशन इन्फॉर्मेशन मध्ये काय काय आहे डेटा, याच्यामध्ये पहा स्टोरेज बिन. आता स्टोरेज बिन म्हणजे काय, स्टोरेज बिन कुठे असतो, स्टोरेज बिन असतो स्टोअर मध्ये. म्हणजे स्टोअर मध्ये आपल्या मटेरियल स्टोअर करण्यासाठी जे बिन असतात ते म्हणजे स्टोरेज बिन. सो आपला रॉ मटेरियल, समजा हा जो रॉ मटेरियल आहे स्टील शीट, MS स्टील शीट, तो एखाद्या बिन मध्ये ठेवला आहे का, एखाद्या बॉक्स मध्ये ठेवला असेल तर त्या बिनचा नंबर हा फ्री फील्ड आहे. इथे तुम्ही एनी नंबर ऍड करू शकता. इट विल बी अल्फा न्यूमेरिक असेल, न्यूमेरिक असेल, आपण दोन्ही पण नंबर इथे ऍड करू शकतो जे असेल ते. ह्याचा यूज काय होणार आहे, स्टोअर पर्सनला तो मटेरियल क्विकली फाइंड होईल जर त्याला स्टोरेज बिन नंबर माहिती असेल तर. सो इथे स्टोरेज बिन नंबर द्यायचा आहे. देन टेम्परेचर कंडिशन. आता टेम्परेचर कंडिशन म्हणजे काय, सो आपला जो मटेरियल आहे तो स्टोअर करण्यासाठी काय रिस्पेक्टिव्ह टेम्परेचरची रिक्वायरमेंट आहे का. सो ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल फील्ड मध्ये अशी रिक्वायरमेंट जास्त काही नसते, खूप रेअरली असते. बट ही फील्ड केव्हा यूज होते, जेव्हा तुमच्या फूड इंडस्ट्रीची कंपनी असेल, किंवा केमिकल कंपनी असेल, किंवा मेडिसिनची कंपनी असेल, त्यावेळेस टेम्परेचर वगैरे इम्पॉर्टंट आहे. मग त्या मटेरियलला जेवढं काही टेम्परेचर पाहिजे असेल तुम्ही इथे मेंटेन करून ठेवू शकता. समजा तुम्हाला जे टेम्परेचर पाहिजे आहे त्या लिस्टमध्ये नाहीये, मग ते MM कन्सल्टंट त्याचं कॉन्फिगरेशन थ्रू ऍड करू शकतो. देन स्टोरेज कंडिशन. स्टोरेज कंडिशन म्हणजे काय, मटेरियल स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा इक्विपमेंटची गरज आहे का. फॉर एक्झाम्पल आता एक्स्ट्रा इक्विपमेंट म्हणजे काय, समजा आता मिल्क आहे, मिल्क आपण कुठे स्टोअर करतो, रेफ्रिजरेटर मध्ये, तिथे आपण रेफ्रिजरेटर घेऊ शकतो. किंवा मिल्क ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यासाठी स्पेशल टाइप ऑफ जे व्हेकल लागतात ते पण तुम्ही घेऊ शकता. ओके. सो असे काही मटेरियल्स असणार ते स्टोअर करण्यासाठी एक्स्ट्रा इक्विपमेंटची गरज आहे, त्यावेळेस आपल्याला लिस्ट मधून ते इक्विपमेंट सिलेक्ट करायचे. बट नॉर्मली आपले जे मेकॅनिकल फील्डचे मटेरियल्स आहेत त्यांना काही रिक्वायरमेंट नसते अशी. बट असेलच तर तुम्ही या लिस्ट मधून सिलेक्ट करू शकता, नसेल तर ब्लँक ठेवू शकता. आता स्टोरेज लोकेशन 1 आणि 2 हा दोन्ही पण व्ह्यूचा डेटा ऑल ऑप्शनल आहे, रिक्वायर्ड येथे काही नाही. जशी आपल्याला गरज असेल तसे आपण डेटा सिलेक्ट करणार आहे. सो येथे आहे हजार्डस मटेरियल नंबर. आता हजार्डस मटेरियल नंबर म्हणजे काय आहे, तुमचा हा मटेरियल हजार्डस आहे की नाही. हजार्डस मीन्स व्हॉट, हार्मफुल फॉर ह्युमन बिईंग. ओके. सो तो मटेरियल ह्युमन बिईंग और एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहे का, असेल तर तुम्ही इथे लिस्ट मध्ये जाऊन हजार्डस मटेरियल सिलेक्ट करू शकता. येथे हजार्डस मटेरियल 11 नंबर आहे, नसेल तर ब्लँक ठेवू शकता. आता नॉर्मली हा स्टील शीट आहे, हा काय हजार्डस मटेरियल नाहीये, बट एखादे केमिकल असेल किंवा ऍसिड असेल ते हजार्डस असू शकतं. ओके. सो हा स्टोरेज लोकेशनचा व्ह्यू आहे, एंटर करायचंय. नेक्स्ट प्लांट डेटा स्टोरेज 2. आता यामध्ये काय मेनली वेट अँड व्हॉल्यूम, ग्रॉस वेट, नेट वेट. आता नेट वेट म्हणजे काय, नेट वेट मीन्स त्या मटेरियलचं वेट. फॉर एक्झाम्पल याचं नेट वेट आहे 15 kg ऍज्युम करून, फॉर ओनली मटेरियलचं वेट. आणि ग्रॉस वेट मीन्स मटेरियल वेट विथ त्या मटेरियलला रॅपिंग केले, पॅकिंग केले, ओके, त्याचं सर्व विथ पॅकिंगचं वेट. समजा पॅकिंग करून 2 किलो वाढले, त्याला 17 किलो. सो हे काय झालं तुमचं ग्रॉस वेट. आणि ते वेटचं युनिट जर किलो मध्ये असेल तर तुम्ही केजी घेऊ शकता, ग्रॅम मध्ये असेल तर ग्रॅम घेऊ शकता. देन तुम्हाला व्हॅल्यूम माहिती असेल तो व्हॅल्यूम इथे देऊ शकता अलॉंग विथ युनिट. साईज अँड डायमेन्शन असेल तुम्ही साईज अँड डायमेन्शन इथे ऍड करू शकता. ओके. बट हे सुद्धा फील्ड कसे आहेत,
ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे डेटा असेल, इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही ऍड करू शकता, अदरवाइज ब्लँक ठेवू शकता. एंटर. आता इथे अकाउंटिंग 1 आहे. अकाउंटिंग 1 ला काय व्हॅल्युएशन क्लास आहे. तर व्हॅल्युएशन क्लास मटेरियल वाईज डिफर आहे. रॉ मटेरियल साठी व्हॅल्युएशन क्लास आहे 3000 स्टँडर्ड मध्ये. ओके, सो व्हॅल्युएशन क्लास आहे अकाउंटिंग 1. त्यामध्ये फील्ड कोणते आहे, व्हॅल्युएशन क्लास. रॉ मटेरियल साठी व्हॅल्युएशन क्लास आहे 3000. देन सेमी फिनिश मटेरियल असेल तर सेमी फिनिश साठी व्हॅल्युएशन क्लास आहे 7900 अँड फिनिश मटेरियल साठी 7920. हे स्टँडर्ड व्हॅल्युएशन क्लास आहेत. बट अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट कन्सल्टंट नवीन व्हॅल्युएशन क्लास क्रिएट करू शकतो. ओके, सो हे अँड FI चं इंटिग्रेशन टॉपिक आहे, ते मॉड्यूल हँडल करतात. आता आपल्याला प्रॅक्टिस साठी मटेरियल पाहिजे, त्यामुळे आपण ह्या एंट्री सिलेक्ट करणार आहे. देन याला एंटर करायचंय, आणखी एकदा एंटर करायचंय अँड अशी स्क्रीन येईल. ओके, लास्ट डेटा रीच. डू यू वॉन्ट टू सेव्ह? येस, आपल्याला हा डेटा सेव्ह करायचा आहे. येसला क्लिक करायचं. सिस्टीमने काय केलं, या मटेरियलला एक नंबर असाइन केला. हा काय झाला, आपला मटेरियलचा नंबर, मीन्स मटेरियल मास्टर नंबर. ओके, सो याला आपण मटेरियल मास्टर कोड म्हणू शकतो, मटेरियल मास्टर नंबर म्हणू शकतो, ACP कोड म्हणू शकतो. ह्याचा यूज कशासाठी होणार आहे, तर रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियल वेंडरकडून आपल्याला प्रोक्यूर करायचं आहे, प्रोक्यूर करण्यासाठी किंवा स्टोर मधून इश्यू करण्यासाठी किंवा प्रोडक्शन साठी ते मटेरियल यूज करण्यासाठी. सो जेथे आपल्याला हा मटेरियल लागणार आहे स्टील शीट या साईजचा, तेथे आपण हा 151147 हा मटेरियल ऍड करणार आहे, मी यूज करणार आहे. आता हा जो मटेरियल मास्टर आहे, मीन्स मास्टर डेटा, तो वन टाइम ऍक्टिव्हिटी. आता आपण ह्या जर स्टील शीट साठी हा मटेरियल कोड क्रिएट केला, हा त्याचा लाईफ टाइम आहे. तुम्हाला आता नंबर ऑफ टाइम त्या मटेरियलचं प्रोक्युरमेंट करायचंय, प्रोडक्शन साठी यूज करायचा आहे, तुम्ही हा कोड यूज करू शकता. आता मटेरियल कोड क्रिएशन साठी एक लॉजिक आहे, 1 डिस्क्रिप्शन 1 कोड. डुप्लिकेट डेटा बनवायचा नाही. ओके, 1 डिस्क्रिप्शन 1 कोड.